नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा जो आपला सब्जेक्ट आहे, त्यामधील हा फर्स्ट चॅप्टर आहे नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स. त्यामधील आज आपण एक्सेस 3 कोड हा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये बघा, सुरुवातीला त्याची बेसिक माहिती बघणार आहोत. कशा प्रकारे त्याचं कन्व्हर्जन जे आहे, तर ते एक्सेस 3 कोडमध्ये आपण करत असतो. त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. आणि जर समजा तुम्हाला आपण काय करत असतो, एक्सेस 3 कोडमध्ये कन्व्हर्ट करताना आपल्याला बायनरी नंबर दिलेले असतात. जर तुम्हाला डेसिमल नंबर दिलेले असतील, तर तुम्हाला त्याचं एक्सेस 3 कोडमध्ये कन्व्हर्जन करायला लावल्यानंतर कशाप्रकारे करता आलं पाहिजे, ते पण आपण बघणार आहोत. सुरुवातीला त्याची बेसिक माहिती बघूयात. Access 3 codes are also example of non-weighted codes. Access 3 कोड जो आहे तर तो पण काय आहे नॉन वेटेड कोड आहे. या अगोदर आपण ग्रे कोड बघितला होता मागच्या लेक्चरमध्ये. तो पण काय होता नॉन वेटेड कोड होता. हा एक्सेस 3 कोड का आहे डिनोटेड कशाने बघा एक्सेस 3 न पण डिनोट करतो किंवा एक्स कॅपिटल मध्ये डॅश 3 कोड्स याने पण आपण त्याला डिनोट करत असतो. समजा एक्झाम्पल मध्ये एक्स एस डॅश 3 कोड्स म्हणलं तर त्याचाच अर्थ काय होतो एक्सेस 3 कोड मग असतो. त्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे द एक्सेस 3 कोड्स आर डिराइव्ह फ्रॉम 8421 कोड्स. त्यालाच आपण काय म्हणत असतो 8421 कोड्स पण त्याला म्हणत असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही बायनरीचं एक्सेस 3 कोड्स मध्ये कन्वर्ट करत असतो, तर त्यावेळेस बघा ऍडिंग त्यामध्ये ऍड किती करत असतो 0011 हा बायनरी नंबर त्यामध्ये ऍड करत असतो. त्यावेळेस ऍड केल्यानंतर आपल्याला काय भेटत असतो एक्सेस 3 कोड्स. एकदम सिंपल आहे. जे काय आपल्याला बायनरी नंबर दिलेला असेल, तर त्यामध्ये 0011 हा ऍड करायचा. ऍड केल्यानंतर आपल्याला एक्सेस 3 कोड जो आहे तर तो मिळणार आहे. ॲडिशन आपल्याला जमतेच, बरोबर आहे. फक्त तुम्हाला हा नंबर दिलेला आहे, तर तो ॲड करायचा. दुसरा प्रश्न उरतो, की जर तुम्हाला डेसिमल नंबर दिलेला असेल, मग डेसिमल नंबरचं सुरुवातीला तुम्हाला बायनरीमध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. बायनरीमध्ये केल्यानंतर त्यामध्ये ॲड करावं लागणार आहे. 0011 ॲड केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्सेस 3 कोडमध्ये कन्व्हर्जन जे आहे, तर ते झालेलं दिसेल. ते कशाप्रकारे करायचं आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने आता बघूयात. आता सुरुवातीला आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात. या ठिकाणी काही नंबर्स घेऊयात. 0, 1, 0, 1 हा नंबर घेतलेला आहे आपण. आता यामध्ये आपल्याला फक्त काय सांगितलेलं आहे? ॲडिशन करायची आहे. कसली ॲडिशन? 0, 0, 1, 1 तुम्हाला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. बरोबर आहे? हा वरती दिलेला कोणता होता? बायनरी नंबर. त्यामध्ये आपण ॲड करत आहोत. 11 म्हणजेच 0011 ॲड करत आहोत. मग काय येतं आन्सर बघूयात. 1 प्लस 1 10, 0, 1 कॅरी. 1 प्लस 1 10, 0, 1 कॅरी. बघा इथे तुम्ही 1 कॅरी सुद्धा लिहू शकता. 1 प्लस 1 10, 0, 1 कॅरी. त्यानंतर 1 प्लस 1 10, 0, 1 कॅरी. 1 प्लस 1 10, परत 1 कॅरी. 1 ॲज इट इज आपण लिहून घ्या. अशा म्हणजेच बघा, जो 101 हा आपल्याला बायनरी नंबर दिलेला होता, तर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते एक्सेस 3 त्याला एक्स-एस-3 सुद्धा म्हणतो किंवा आपण त्याला ऑर एक्सेस 3 कोड जे आहे तर ते पण आपण त्याला म्हणत असतो. एक्सेस 3 कोड. अशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन जे आहे तर ते जमलं पाहिजे. फक्त ॲड करायचं आहे 0011 हा तुम्हाला त्या नंबरमध्ये ॲड करायचा आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात बघा. 1 झिरो, झिरो, झिरो हाच नंबर घेतलेला आहे. या नंबरचा हा दिलेला नंबर कोणता आहे? बायनरी नंबर आहे. बायनरीच आपल्याला एक्सेस 3 कोडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला 0, 0, 1, 1 तुम्हाला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. तर बघा 1 0 प्लस 1 1 0 प्लस 1 1 त्यानंतर 0 प्लस 0 1 प्लस 0 1
तर हा कोणता आलेला आहे? एक्सेस 3 कोड जो आहे तो आपल्याला आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला आलं पाहिजे. असे छोटे-छोटे एक्झाम्पल घेऊन तुम्ही हा टॉपिक जो आहे तर तो व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. किंवा आपले जे नंबर्स दिलेले आहे बायनरी नंबर जे असतील 001 असेल किंवा 0010 असेल, 0011 असेल, तसेच 0100 असेल, हे नंबर घेऊन तुम्ही हे एक्झाम्पल जे आहे तर ते सॉल्व्ह करू शकता. अजून एखादा एक्झाम्पल्स घेऊयात. समजा सुरुवातीचा आपला बायनरी नंबर जो असतो बघा, सुरुवातीला 00 असतो, त्यानंतर मग दुसरा कोणता असतो? 0001 आपला सेकंड बायनरी नंबर असतो, बरोबर आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक्सेस 3 कोड करायचा आहे याचा. तर आपण त्याला ॲड काय करणार? 0011 ॲड करणार. 1 + 1 10 0 1 कॅरी त्या ठिकाणी लिहूयात. 1 + 1 10 0 1 कॅरी. त्यानंतर 1 ॲज इट इज लिहा आणि 0. अशा प्रकारे हा एक्सेस 3 कोड जो आहे, तर तो या नंबरचा हा जो बायनरी नंबर आहे, तर याचा एक्सेस 3 कोड जो आहे, तर तो आपण बनवलेला आहे. अशा प्रकारे सिंपल आहे. ॲडिशन जर तुम्हाला येत असेल व्यवस्थित, तर नक्कीच तुम्हाला या टॉपिक्समध्ये तुम्हाला मार्क्स जे आहेत, मार्क्स भेटून जातील. समजलं सर्वांना? आता त्यानंतर आपण एक एक्झाम्पल असं घेऊयात, की डेसिमल नंबर जर दिलेला असेल, तर कशाप्रकारे कन्व्हर्जन करायचं? बघा, ऑब्टेन एक्सप्रेशन सॉरी ऑब्टेन एक्सेस 3 कोड फॉर 4 to 6 हा डेसिमल नंबर जो दिलेला आहे, तर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला? कन्व्हर्जन करायचं आहे. एक्सेस 3 कोडमध्ये. पण एक्सेस 3 कोड करण्यासाठी तुम्हाला बायनरी नंबर पाहिजे. बायनरी नंबर असेल तर नक्कीच तुम्हाला एक्सेस 3 कोड जमणार आहे. मग आता डेसिमलचं सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागणार आहे? डेसिमल नंबर डेसिमल नंबर जो दिलेला आहे, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागणार आहे? कन्व्हर्जन जे आहे, तर ते बायनरीमध्ये करून घ्यावं लागणार आहे. बायनरीमध्ये. काय नंबर आहे? 4 to 6. आता बघा तुम्हाला डेसिमल नंबर माहित आहे 0 असेल, त्यानंतर दुसरा नंबर कोणता आहे 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बघा 0 ला 0 घ्या, 1 ला 1 घ्या, 1 नंतर 10, 10 नंतर 11, त्यानंतर मग परत 100, त्यानंतर 101, त्यानंतर 110 आणि त्यानंतर 7 ला 111. अशा प्रकारे हे 1 ते 7 अशा प्रकारे आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. बघा 4 ला कोणता नंबर आहे? बघा 4 ला 100 आहे. 2 ला कोणता आहे? 10 आहे. बघा सगळे 4 डिजिट मध्ये लिहून घ्यायचं आहे. 0, 0, 1, 0. त्यानंतर 6 नंबरला काय आहे? 0, 1, 1, 0. अशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला लिहून घ्यायचे आहे. ओके, बरोबर आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला? यामध्ये ॲड करायचं आहे. काय ॲड करणार तुम्ही? 0, 0, 1, 1 प्रत्येक नंबरमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. काय येणार? या ठिकाणी बघा 0, 0, 1, 1, 0, 0, 1, 1, 0, 0, 1, 1 हा तुम्हाला प्रत्येक यामध्ये ॲड करायचा आहे. सांगा 0 + 1 काय येणार आहे? 1. 0 + 1 1. 1 + 0 1 0. त्यानंतर 1 + 1 सॉरी 0 + 1 1. त्यानंतर 1 + 1 10 0 1 कॅरी 1 + 0 1 येणार आहे 0. अशा प्रकारे. त्यानंतर 0 + 1 1 1 + 1 10 0 1 कॅरी त्यानंतर 1 + 1 10 0 1 कॅरी त्यानंतर 1 ॲज इट इज. अशा प्रकारे आपला जो नंबर येणार आहे एकदा चेक करून घेतो. 0 1 1 1 बरोबर आहे. 0 1 0 1 बरोबर आहे. 1 0 0 1 अशा प्रकारे तुमचा जो डेसिमल नंबर दिलेला होता तर त्याचं एक्सेस 3 कोडमध्ये कशाप्रकारे कन्व्हर्जन होणार आहे? 0 1 1 1 नंतर 0 1 0 1 त्यानंतर 1 0 0 1 हा तुमचा कोणता झालेला आहे? एक्सेस 3 कोड कोड हा तुमचा कन्व्हर्जन झालेला आहे. समजलं सर्वांना? अशा स्टेपने तुम्हाला
एक्झाम्पल जे आहेत, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. अजून खूप सारे तुम्ही उदाहरणं घेऊ शकता आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे, तर ते समजा डेसिमल नंबर घ्या काही. डेसिमल नंबर घेतले, त्याचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करा. बायनरीचं एक्सेस 3 कोडमध्ये करा. आणि बायनरीचं एक्सेस 3 कोडमध्ये करत असताना 0011 तुम्हाला ॲड करायचं आहे. एवढं सोपं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण एक्सेस 3 कोड जो आहे, तर तो कशाप्रकारे बायनरी नंबर्स एक्सेस 3 कोडमध्ये कशाप्रकारे कन्व्हर्जन करायचं, ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेलं आहे. अशा प्रकारे जो आपला फर्स्ट चॅप्टर होता, नंबर सिस्टम अँड डिजिटल कोड, नंबर सिस्टम अँड डिजिटल कोड्स. तर याचे संपूर्ण लेक्चर जे आहे, तर ते आज संपूर्ण रेकॉर्ड करून आपल्या YouTube चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. आजचं हे शेवटचं लेक्चर होतं फर्स्ट चॅप्टरवरचं. तर पुढील लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर जो आहे, तर त्यावर लेक्चर जे आहे, तर ते लेक्चर बघूयात. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.